लोकप्रिय उमेदवार नगराध्यक्ष पदाचे माननीय किशोरजी देशमुख साहेब, त्यांचे वडील, त्यांचे बंधू आणि तेवढ्याच ताकदीनं या परिवर्तनाच्या लढाईमध्ये सहकार्याने साथ देणाऱ्या त्यांच्या आई आणि धर्मपत्नी, त्यांच्या मुली आणि या नगराध्यक्षाच्या इलेक्शनमध्ये या सिन्नरच्या भूमीला विकासाची भूमी बनवण्यासाठी आपल्या सगळ्यांचं योगदान देण्यासाठी उपस्थित असलेल्या सर्व माझ्या लोकशाहीच्या मतदार बंधू आणि भगिनींनो, आणि सर्वसामान्य माणसाचे अधिकार राखण्यासाठी आपल्यासारख्या व्यक्तीला या ठिकाणी यावं लागेल. आमच्या भागात या मातीत माणसं राहतात, पण माणसाचे अधिकार राहत नाही आहेत आणि म्हणून आपल्यासारख्या व्यक्तीला इथं आलं पाहिजे आणि विचार मांडले पाहिजेत. मी त्यांना क्षणाचा विलंब न करता सांगितलं, किशोरजी, आपलं काम मला माहिती आहे. सिन्नरच्या भूमीतल्या माणसाला तुम्ही सातत्याने गेली 40 वर्ष तुम्ही जी सेवा केली, इथल्या सर्वसामान्य माणसाला तुम्ही जो आत्मविश्वास आणि आवाज आणि नवी दृष्टी दिली, आता खऱ्या अर्थाने या सिन्नरकरांनी तुम्हाला त्याची परतफेड करण्याची वेळ आलेली आहे आणि तुमच्या बुद्धिमत्तेचा, तुमच्या कामाचा, तुमच्या व्यक्तिमत्वाचा फायदा इथल्या सर्वसामान्य माणसाला झाला पाहिजे. ही एक मोठी अपेक्षा ठेवून त्यांनी त्या ठिकाणी नगराध्यक्ष पदाचा उमेदवारी अर्ज भरला. बांधवांनो, आजपर्यंत तुम्ही आम्ही बोलत आलो, तुम्ही आम्ही सगळ्यांनी सातत्याने